नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कालची विशेष सराव परीक्षा क्रमांक 1 आणि आपली नियमित सराव परीक्षा क्रमांक 4 यामध्ये काल आपण प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा हा ए पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत प्रश्न तिसऱ्यामधील बी. या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न 3 मधील बी आहे. कोणतेही 2 सोडवा आणि गुण असतात 6. या ठिकाणी सगळ्यात मोहात टाकणारा प्रश्न म्हणजे तिसरा बी असतो. याच्यामध्ये 4 उपप्रश्न दिलेले असतात आणि 4ही उपप्रश्न खूप सोपे असतात. त्यापैकी तुम्हाला जे परफेक्ट 2 आहेत तेच सोडवायचे आहेत. आपण 4ही प्रश्न सोडूयात. 2 क्रमवार समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. या ठिकाणी पहा, क्रमागत समनैसर्गिक संख्या यांची बेरीज, त्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. मग आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम त्या क्रमागत नैसर्गिक संख्या अगोदर आपण मांडून घेऊयात. या ठिकाणी मी म्हणतो, म्हणून त्यातील पहिला समजा त्या क्रमागत सम नैसर्गिक संख्या अनुक्रमे पहिली जर x असेल तर दुसरी असणार आहे x अधिक 2. ह्या 2 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत. आता दिलेल्या अटीवरून काय दिलेलं आहे, त्या 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. म्हणून या ठिकाणी म्हणूयात दिलेल्या अटीवरून पहिली संख्या त्याचा वर्ग अधिक दुसरी संख्या x अधिक 2 त्याचा वर्ग आणि ह्या दोघांची बेरीज आहे 244. आता आपण डावी बाजूंचे वर्ग करून घेऊया. x चा वर्ग आला x वर्ग अधिक, आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही घाई काय करता माहितीये का, जसा x चा वर्ग केला तसाच या x चा वर्ग करता आणि 2 चा वर्ग करता. असं नाही करायचं. हा कंस जो आहे हा कंस आहे a अधिक b कंसाचा वर्ग, त्याचा जसा विस्तार करता अगदी तसाच करायचा. म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिलं पद दुसरं पद यांचा गुणाकार त्याचे दुप्पट, ती आली 4x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4 बरोबर 244. म्हणून x वर्ग आणि x वर्ग झाले 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 4. 244 वजा झाले, उजवीकडून डावीकडे आले आणि इकडे 0 राहिला. आता अधिक 4 आणि वजा 244 किती राहतील बरं, 2x चा वर्ग अधिक 4x आणि 244 मोठे आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली म्हणून उत्तराला वजा चिन्ह राहिले 240 बरोबर 0. झालं वर्ग समीकरण तयार. आता एवढं मोठं वर्ग समीकरण सोडत बसायचं नाही. आपण परत काय करू, ह्या 3ही पदातून 2 कॉमन काढू. मग काय राहील कंसामध्ये, x वर्ग अधिक b दुने 4 b 1 b b दुने 4 b 0 0 बरोबर 0. आता हा 2 गुणिले आहे, तो जर डावीकडून उजवीकडे आला तर 0ला भागिले होईल, म्हणजे 0 भागिले 2 0ची. म्हणजेच आपल्याला लहान वर्ग समीकरण मिळालं x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सर्वप्रथम अवयव पद्धतीने सोडवायचं. 99% अवयव पद्धतीने सुटतं. गुणाकार 120 आला पाहिजेत आणि बेरीज 2 आली पाहिजेत. कोणत्या संख्या आहेत, 12 10 120. म्हणून x वर्ग वजा 12x आपला अधिक 12x आणि वजा 10x
वजा 120 बरोबर 0. 12तून 10 गेले, अधिक 2 राहिले. 12 अधिक आणि वजा 10 यांचा गुणाकार वजा 120 येतो. आता 2 गट पाडले आणि प्रत्येक गटातून आपण कॉमन काढूयात. पहिल्या गटातून x कॉमन आला, कंसात x अधिक 12. दुसऱ्या गटाला चिन्ह वजा आहे, कॉमन वजा 10 आला, कंसात x ऋण ऋणाचा भागाकार धन. 10 1 10, 10 दुने 20 बरोबर 0. म्हणजेच परत दोन्ही पदातून कॉमन आला, x अधिक 12 आणि दुसरा कंस मिळाला आपल्याला x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच दोन कंसांचा गुणाकार 0, x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच x ची किंमत x अधिक 12 ते झाले वजा 12 आणि दुसरी किंमत किंवा x बरोबर वजा 10 पक्षांतर झालं, इकडे झाले अधिक. आता ही किंमत अग्राह्य असणार आहेत, कारण नैसर्गिक संख्या ऋण नसते. म्हणून ती संख्या आपल्याला कोणती मिळाली? x बरोबर 10 आणि दुसरी संख्या त्या ठिकाणी अधिक 2 आहे. म्हणजेच x अधिक 2 ही दुसरी समनैसर्गिक संख्या. x ची किंमत 10 अधिक 2 बरोबर 12. म्हणून खाली म्हणायचं, म्हणून त्या क्रमागत समनैसर्गिक संख्या, त्या क्रमागत समनैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 10 व 12 आहेत. झालं आपलं उत्तर. याला मार्क कसे आहेत पहा. हे गणित 3 मार्काला आहे. पहिल्यांदा तुम्ही हे दोन संख्या मानल्या, याला अर्धा गुण असणार आहे. त्यानंतर त्यांची वर्गांची बेरीज मांडली, याला अर्धा गुण आहे. यानंतर त्याच्यापासून समीकरण तयार केले, याला अर्धा गुण असणार आहे. याच्यापासून ह्या दोन संख्या बरोबर शोधल्या, याला अर्धा गुण आहे. यानंतर त्या संख्या काढल्या वजा 12 आणि 10, याला अर्धा गुण असणार आहे. आणि शेवटची जी पायरी आहे त्या क्रमागत 10 आणि 12 असे आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 3 गुणांचा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सहज सोडवता आला पाहिजे. जाऊयात पुढच्या गणिताकडे. पुढचं गणित काय आहे? पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमर पद्धतीने सोडवा. इथं 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0, 6x बरोबर 8 वजा 5y. या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला हे समीकरणातील चलपद एका डाव्या बाजूला आणि स्थिर पद उजव्या बाजूला घ्या. म्हणजे वजा 4 अधिक होतील, वजा 5y आहेत ते उजवीकडून डावीकडे आले तर अधिक होतील. म्हणजे 6x अधिक 5y बरोबर 8 होतील. आणि पहिलं समीकरण 4x अधिक 3y बरोबर 4 होतील. आपण परत या ठिकाणी मांडून घेऊयात. दिलेलं गणित असं होतं, मी 2 आकडा लिहितो. काय होतं? 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0. दुसरं होतं 6x बरोबर 8 वजा 5y. लक्षात ठेवा, क्रेमर पद्धतीने सुरुवातीची मांडणी जर तुमची चुकली तर संपूर्ण गणित चुकणार आहे. म्हणून तसा नियम काय आहे? एका बाजूला म्हणजेच a1x अधिक b1y बरोबर c1 या स्वरूपात एक समीकरण मांडायचं. म्हणजे पहिलं समीकरण आपलं या स्वरूपात असलं पाहिजे. मग काय होईल? ते होईल 4x अधिक 3y बरोबर वजा 4चं पक्षांतर झालं, अधिक 4 झालेले आहे. दुसरं समीकरण a2x अधिक b2y बरोबर c2. 6x तर जागेवरच आहेत, डावीकडेच आहेत. वजा 5y उजवीकडून डावीकडे आले ते झाले अधिक 5y. आणि 8 तर तुम्ही पक्षांतर केलंच नाही, उजव्याच बाजूला आहेत. आताही उजव्याच बाजूला आहेत. झाले समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2
बरोबर A1 A2 B1 B2 C1 C2 झालेले आहेत. पहिल्यांदा आपण A1 A2 आणि B1 B2 ची किंमत म्हणजे D या निश्चयकाची किंमत सुरुवातीला काढून घ्या. किमती A1 A2 नाही लिहिल्या तरी चालतील. मी डायरेक्ट लिहितो. A1 ची आहे 4, A2 ची आहे 6, B1 ची आहे 3 आणि B2 ची आहे 5. करूयात गुणाकार. आता पहिला गुणाकार अगोदर हा असाच करायचा. 4 गुणिले 5 वजा 6 आणि 3 चा गुणाकार 6 गुणिले 3. 4 पंचे 20 आणि 6 त्रिक 18. 20 मधून 18 गेले 2 राहिले. या ठिकाणी आपल्याला डी निश्चयकाची किंमत मिळालेली आहे. तुम्ही सुद्धा अशी चौकट करा. यानंतर काढूयात dx या निश्चयकाची किंमत. आता क्रम कसा आहे? A1 A2 B1 B2 नंतर C1 C2 अगोदर घ्या. विद्यार्थी चुकून 3 5 अगोदर घेतात म्हणून त्या ठिकाणी तुमचं गणित चुकतं. अगोदर कोणती घ्यायची? C1 C2 आहे 4 आणि 8. त्यानंतर B1 B2 घ्यायची लगेच 3 आणि 5. बरोबर 4 गुणिले 5 वजा 8 गुणिले 3. 4 पंचे 20 आणि 8 त्रिक 24. आता 20 मधून 24 जातील का? नाही. 24 मधून 20 घालवा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून उत्तर तुमचं -4 आलेलं आहे. ही झाली आपली dx ची किंमत. याला सुद्धा आपण चौकट करायला विसरायचं नाही. आता घेऊयात आपण dy ची किंमत. dy बरोबर आता कोणती किंमत घ्यायची? A1 A2 आणि लास्टची C1 C2 म्हणून अगोदर A1 A2 ची घ्या 4 6 आणि लास्टची किंमत 4 आणि 8. करूयात गुणाकार. 4 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4. 8 चोक 32 आणि 6 चोक 24. 32 मोठे आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली आणि वजाबाकी आली 8. म्हणजे dy ची किंमत -8 आलेली आहे. dx ची किंमत -4 आलेली आहे. आता सूत्र लिहा. x बरोबर dx भागिले d. प्रत्येक वेळेस d ने भाग द्यायचा आहे. dx ची किंमत आहे -4 छेद d ची किंमत आहे 2. धन ऋणचा भागाकार ऋण येतो 2 दुने 4. त्यानंतर y ची किंमत y बरोबर dy भागिले d. dy ची किंमत आहे 8 आणि d ची किंमत आहे 4. 4 दुने 8. y बरोबर 2. म्हणून खाली लिहायचं. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल कंसामध्ये आधी x ची लिहा -2 आणि y ची किंमत आलेली आहे 2 दुने 4. 4 दुने 4 आणि 8/2 म्हणजे 4 आलेली आहे. तर चुकून बघा माझ्याकडून काय झालं. 4 च्या ऐवजी किती पाहिजेत? d ची किंमत 2 आहे म्हणून y ची किंमत 4 आलेली आहे. होतं गडबडीमध्ये असं. तुमच्याकडूनही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून उकल काय आली? -2 आणि 4. मग आता याला मार्क कसे आहेत? d ची किंमत काढली याला तुम्हाला अर्धा मार्क. dx ची किंमत काढली याला तुम्हाला अर्धा मार्क. त्यानंतर dy ची किंमत काढली याला तुम्हाला अर्धा गुण. परत इथं सूत्र टाकून किंमत x ची काढली याला अर्धा गुण. परत इथं सूत्र टाकून y ची किंमत 4 काढली याला तुम्हाला अर्धा गुण. आणि शेवटची उकल लिहिली याला तुम्हाला अर्धा गुण. बघा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे एकूण किती गुण झाले? 3 गुण झाले. आणि हा प्रश्न हमखास नव्हे 100% विचारला जातो क्रेमर पद्धतीने रूल. मग लक्षात कसं ठेवायचं बघा. या ठिकाणी क्रम कसा आहे? A1 A2 B1 B2 म्हणजे इथं मी लिहितो आता परत A1 A2 इकडे लिहितो B1 B2. आता काय येणार आहे? सुरुवातीला C1 C2 आणि इकडं B1
B2. परत इकडे काय येणार आहे, इथे येणार आहे A1 A2 आणि इथे येणार आहे C1 C2. बघा लक्ष द्या इकडं, A1 A2 B1 B2 याला म्हणायचं A1 A2 B1 B2. अग बी म्हणजे बाई, अग बाई. बघा लक्षात ठेवा, अग बाई. अजिबात गणित तुमचं चुकणारच नाही. परीक्षेत लिहू नका मात्र हे अग बाई. आता dx ची किंमत कशी काढायची, C1 C2 का ग बाई. काय लक्षात ठेवायचं, का ग बाई, का ग बाई. बघा अग बाई, लगेच ती म्हणेन का ग बाई, लगेच तिसरी काय म्हणेन, आग तर का ग. A1 A2 म्हणजे आग तर का ग. C1 C2 म्हणजे का ग बाई, आग बाई, आग बाई, का ग बाई, आग तर का ग. अशा पद्धतीने मित्रांनो हे क्रेमर पद्धतीचे 3 गुण अजिबात जाऊ देऊ नका. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हे तर आयतालेख बऱ्यापैकी तुम्ही 100% याला 3 पैकी 3 गुण मिळवलेलेच आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. अजिबात चुका होत नाहीत, कारण याच्यामध्ये सगळे वर्ग सलग आहेत. तुम्हाला किती स्तंभ काढायचे आहेत, 1 2 3 4 आणि 5. प्रमाण तुम्ही घ्यायचं. 1 सेंटीमीटरवर 5 घेतलं तर तुमचा आलेख दिसायलाही आकर्षक छान दिसतो आणि तपासणाऱ्याला सहज समजतं. चौथा आहे, एका पिशवीत 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहेत. या पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. अगोदर आपण नमुना अवकाश लिहूयात, लाल पांढरे आणि हिरवे. जाऊयात पुढच्या पेजकडे. गणित नंबर त्यातलं आपलं 4 आहे. हे अंक प्रश्नपत्रिकेत उत्तरपत्रिकेत उपप्रश्न लिहायला विसरू नका. आता या ठिकाणी काय करूयात आपण, समजा 3 लाल आहेत तर आपण लाल चेंडूला आपण रेड म्हणूयात. लाल चेंडू त्याला काय म्हणूयात, आर रेड, R1 दुसरा चेंडू आणि तिसरा चेंडू. त्यानंतर 3 लाल 3 कसे आहेत पुढं, 3 पांढरे आणि 3 हिरवे. आता घेऊयात पांढरे, पांढरा चेंडू, पांढरा चेंडू. व्हाईट म्हणूयात त्याला आपण, व्हाईट 1 व्हाईट 2 आणि व्हाईट 3. आणि हिरवे 3 चेंडू, हिरवे चेंडू त्याला म्हणूयात आपण ग्रीन. ग्रीन 1 ग्रीन 2 आणि ग्रीन 3. म्हणून नमुना अवकाश यस बरोबर, नमुना अवकाश यस बरोबर लिहा सगळेचे सगळे. आता R1 स्वल्पविराम R2 R3 W1 W2 W3 ग्रीन 1 ग्रीन 2 आणि ग्रीन 3. किती झाला नमुना अवकाश, नंबर ऑफ यस बरोबर 3 त्रिक 9 आहेत. आता त्यातील घटना A काय सांगते पाहूयात आपण. घटनेला नाव द्या, घटना A, आणि ती घटनेचं नाव सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. कोणती घटना आहे पाहूयात आपण. काढलेला चेंडू पांढरा असणे आणि पांढरा नसणे, पांढरा असणे आणि पांढरा नसणे. इथं म्हणूयात पांढरा असणे. काढलेला चेंडू पांढरा असणे. बघा पांढरे किती आहेत, व्हाईटचे हे 3च आहेत. म्हणून A घटनेचा नमुना अवकाश बरोबर 3 शब्द लिहू नका. W1 व्हाईट 1 व्हाईट 2 आणि व्हाईट 3 महिरपी कंस पूर्ण. नंबर ऑफ A किती आहेत मग, नंबर ऑफ A बरोबर 3. म्हणून संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ A
इज इक्वल टू आधी नंबर ऑफ ए घ्या, चुकून नंबर ऑफ यस वर कधीच करायचं नाही, छेदस्थानीच घ्यायचे, नंबर ऑफ यस छेदस्थानी. मग ए बरोबर 3 आहेत आणि यस बरोबर 9 आहेत. 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजेच पहिल्या घटनेची संभाव्यता परतल्या, प्रोबॅबिलिटी ए बरोबर 1/3. याला चौकट करायला विसरू नका. झाला पहिला. यानंतर दुसरा, पांढरा नसणे. इथं म्हणूयात आपण घटना बी. घटनेचं नाव लिहायचं, तो चेंडू काढलेला पांढरा नसणे. पांढरा नसणे म्हणजेच काय, तो लालही असू शकतो आणि हिरवाही असू शकतो. आपल्याला नमुना घटक काय लिहायचे, बी बरोबर पांढरा नसणे म्हणजे तो R1 असू शकतो, R2 असू शकतो, लाल तिसरा असू शकतो, ग्रीन 1 असू शकतो, ग्रीन 2 असू शकतो आणि ग्रीन 3 असू शकतो. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 3 आणि 3 6. म्हणून बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी इज इक्वल टू सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस. बी आहेत 6 आणि यस ची संख्या आहे 9. 3 दुने 6, 3 त्रिक 9. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 2/3. झालं आपलं दोन्ही प्रश्नांची उत्तरे. आणि मग तुम्हाला याला मार्क कसे आहेत बघा. पहिल्यांदा हे नमुना अवकाश तयार केला, याला अर्धा गुण आहेत. नंबर ऑफ यस लिहिलं, याला अर्धा गुण आहे. घटना ए लिहिली, याला अर्धा गुण असणार आहे. सूत्र लिहिलं, याला अर्धा गुण आहे. त्यानंतर त्याची किंमत काढली, या ठिकाणी याला अर्धा गुण असणार आहे. आणि नाही, या ठिकाणी ह्या पहिल्या याला गुण नाही, त्याच्याऐवजी घटना बी लिहिली. 1 2 3 4 इथं अर्धा गुण असणार आहे आणि शेवटच्या उत्तराला अर्धा गुण. झाले का 6? 1 2 3 4 5 आणि 6 संपलेला आहे. प्रश्न तिसऱ्यातील बी आपला संपलेला आहे. आता जाऊयात पुढचा प्रश्न. संपलेले आहेत. आता प्रश्न चौथा पहा. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर सिद्ध करा की b वर्ग बरोबर 9ac भागिले 2. मित्रांनो, आपण कितीतरी अवघड गणितांचा सराव केला आणि हे तर खूप छोटं गणित आहे, सहज आपल्याला सुटलंच पाहिजेत. पाहूयात आपण प्रश्न चौथा. इथं म्हणूयात आपण आता प्रश्न चौथ्यातील पहिला. किती गुणांना आहे हा सगळ्यात मोठ्या गुणांचा प्रश्न म्हणजे 8 गुण. एक गणित सोडलं 4 गुण दिलेले असतात 3. म्हणून हे पहिलं गणित काय आहे, समजा बघा या ठिकाणी ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ, समजा ती मुळं अल्फा आणि बीटा आहेत असं आपण मानू. समजा पहिलं मूळ अल्फा आणि दुसरं मूळ बीटा आहे. मग दिलेल्या अटीवरून एक मूळ म्हणजे पहिलं मूळ कसं आहे इज इक्वल टू दुसऱ्या मुळाच्या काय झालं दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे. परत एकदा आपण चेक करू गणित काय आहे. एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे तर बी वर्ग बरोबर 9ac भागिले 2. आता हे सिद्ध करायचं आहे. आता बघा एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे. मग मला सांगा 2 जर डावीकडून उजवीकडून डावीकडे आले तर भागिलेचे काय होतील, गुणिले. म्हणजेच ते असं होईल 2 अल्फा बरोबर बीटा. आता अल्फाच्या आणि बीटाच्या किमती आपल्याला माहिती आहेत. आता अल्फाची किंमत कोणती असते, अल्फा बरोबर
वजा बी अधिक असते 1 आणि 1 वजा असते बी वर्ग वजा 4ac. ही कोणाची किंमत आहे? ही आहे अल्फाची आणि त्या सगळ्याला छेद असतो 2a. आणि बीटाची किंमत किती असते? बीटा बरोबर वजा बी 1 अधिक असले की हे वजा असते बी वर्ग वजा 4ac वर्गमुळामध्ये आणि भागिले 2a. झाल्या. अल्फा आणि बीटाची किंमती टाकून द्या. आता 2 अल्फा बरोबर 2 बीटा. या ठिकाणी मी तर वरच्या बाजूला म्हणतो किंवा इथंच म्हणूयात 2 गुणिले अल्फा गुणिले आहे 2 हे अल्फाला गुणिले आणि अल्फाची किंमत ही आहे. टाकून द्या. वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. ही झाली अल्फाची इज इक्वल टू बीटा. बीटाची किंमत उजव्या बाजूला लिहा. वजा बी वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता विचार करा. डाव्या बाजूला हा 2 कंसाला गुणिले आहे म्हणजे इथं 2 ला 2 गेले. यस, समजतंय का? 2 ला 2 गेले. काय राहिलं शिल्लक? या ठिकाणी राहिलं वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac हे वर्गमुळात आहेत आणि ह्या सगळ्याला भागिले काय आहे? फक्त a राहिला बरोबर वजा बी वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac छेद 2a. आता काय करू शकता बरं तुम्ही? आता हा a जो आहे डाव्या बाजूचा हा कसा आहे? भागिले आहे. तो इकडे आल्यावर काय उजवीकडे गुणिले म्हणजेच इकडे गुणिलेला गुणिले 2a ला या ठिकाणी याला गुणिले. तरी पण आपण मांडून घेऊयात म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल. मी आता हा डाव्या बाजूचा a भागिलेचा गुणिले करतो म्हणजे डाव्या बाजूला काय शिल्लक राहिलं? डाव्या बाजूला राहिलं वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac एवढे शिल्लक राहिले. आणि हा जो a डावीकडून उजवीकडे आला तो गुणिले होईल. कोणाला होईल? ह्या संपूर्ण पदाला गुणिले होईल म्हणजे वजा बी वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac छेद आहे त्याला 2a आणि हा गुणिले a झाला. आता a ला a गेला. आता काय करावं लागेल सांगा? आता हा जो 2 परत भागिले आहे तो काय होईल? इकडं गुणिले होईल. मग आपण परत गुणिले करूयात. 2 कंसात वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac कंस उजव्या बाजूला राहिले वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac हे वर्गमुळामध्ये आहेत. 2 ने गुणाकार करून घ्या. 2 ने वजा बी ला गुणलं तर वजा 2b आले अधिक ह्या 2 ने ह्या वर्गमुळाला गुणलं तर तो गुणाकार 2 वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac. आता हा वजा बी उजवीकडून डावीकडे आला तर तो पण झाला अधिक बी. त्यानंतर हे वजा बी वर्ग वजा 4ac ते जर उजवीकडून डावीकडे आले तर ते पण अधिक होतील. अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac सगळे पद आले म्हणजे इकडे काय राहिलं? 0 राहिला. आता आपण सरळ रूप देऊयात. हे वजा 2b आणि हा अधिक b. 2b तून 1b गेला म्हणजे वजा b राहिले. त्यानंतर हे 2 वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि हा इथालचा 1 किती झाले? 3 अधिक 3 वर्गमुळामध्ये
बी वर्ग वजा 4ac बरोबर 0. ओके. पण आपल्याला ज्या गावाला जायचंय ते गावच अजून आलेलं नाही, आपल्याला शोध घ्यावा लागेल. मग आता मी काय करतो, हा जो वजा बी आहे, हा वजा बी हा डावीकडून उजवीकडे आणतो, म्हणजे इकडे राहील 3 वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि हा वजा बी डावीकडून उजवीकडे आला शून्याकडं, तर तो झाला अधिक. आता दोन्ही बाजूंचा काय करूयात, वर्ग करूयात. इथं कंसात म्हणतो मी आता दोन्ही बाजूंचा वर्ग करू. दोन्ही बाजूंचा वर्ग करून करा बरं. वर्ग येतोय का तुम्हाला वर्ग? कंसामध्ये लिहितो 3 वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac कंसाचा वर्ग आणि इकडं बी कंसाचा वर्ग. आता वर्ग करूयात आपण. बी चा वर्ग आला बी वर्ग, 3 चा वर्ग आला 9 आणि वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4ac. इथं मात्र तुम्हाला समजून घ्या. आता समजा मी वर्गमुळामध्ये 2 मांडलं आणि त्याचा वर्ग केला. जसं बी वर्ग वजा 4ac आहे ना, ते कुठं आहेत, वर्गमुळामध्ये. आता 2 कुठं मांडलेत, वर्गमुळामध्ये. मला सांगा याचा वर्ग केला उत्तर 4 येईल का? नाही, 2च येणार. कारण 2चा जर आपण परत वर्ग केला तो किती येतो, 4. वर्गमुळात 4 म्हणजे किती भरतं, 2. तसंच बी वर्ग वजा 4ac वर्गमुळात आहेत, त्याचा वर्ग केला तर किती येईल, तेवढंच येणार आहे, बी वर्ग वजा 4ac. आता आपण गुणाकार करूयात. 9 ने कंसाला गुणा, 9 बी चा वर्ग वजा 9 चौक 36ac बरोबर बी चा वर्ग. आपल्याला पेज आणखी एक घ्यावा लागेल. इकडं हा वरच्या बाजूला जागा मी वरती मांडतो. ही पायरी समजली का मला सांगा. 9b वर्ग वजा 36ac कसे आले, हा 3 चा वर्ग केला तर या ठिकाणी 9 आलेला आहे आणि वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac किंमत बी वर्ग वजा 4ac राहणार आहे. कारण का, तर इथं तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे. वर्गमुळातील संख्येचा जर वर्ग केला तर तो पूर्ण वर्ग येतो, म्हणजे कशाचा आहे, तो याचाच असणार आहे, बी वर्ग वजा 4ac चा. आता हा जो बी वर्ग अधिक आहे उजवीकडं, त्याला परत इकडं डावीकडे आणूया, तो वजा होईल. आणि 36 वजा आहेत ते डावीकडून उजवीकडं अधिक होतील. मग वरती मांडतो मी या ठिकाणी वर 9b वर्ग आणि हे बी वर्ग वजा झाले बरोबर 36ac डावीकडून उजवीकडे आले तर ते अधिक 36ac झाले. 9b वर्गातून 1b वर्ग गेला तर 8b वर्ग राहिले बरोबर 36ac आलं. 8 गुणिले आहेत ते आपण इकडं भागिले होतील. बी वर्ग बरोबर 36ac भागिले 8. आता आपण याला जर 2 ने भाग दिला किंवा 4 ने भाग द्या, 4 दुने 8, 4 9 9 चौक 36ac काय राहिलं, बी वर्ग बरोबर 9ac छेद 2 झाले सिद्ध. ज्या गावाला जायचे त्या गावाला पोहोचलो. अशा पद्धतीने हे 4 मार्काचं थोडस पायऱ्या स्टेप्स ज्यादा आहेत, पण गणित अगदी सोपं आहे. सहज आपोआप गणित सुटत जातं. जाऊयात पुढच्या गणिताकडे. हा, हे गणित मात्र आपल्याला काय करायचंय, गृहीत मध्य पद्धतीने सोडवायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याला 4 पैकी 4 एवढ्या एका गणिताला मार्क मिळवले आहेत. खालच्या गणितालाही बऱ्यापैकी प्रयत्न करून त्यांना 3 मार्क मिळाले आहेत. म्हणजे 4थ्या प्रश्नामध्ये जे टॉपचे विद्यार्थी आहेत यांना 8 पडायच्या ऐवजी कोणाला 6 पडले, कोणाला 7 पडले, पण 8 मात्र कोणालाही मार्क मिळवता आलेले नाहीत. दुसऱ्या प्रश्नात त्यांनी 4 पैकी 4 मार्क मिळवलेत, पण काही जणांनी विनाकारण सारणी
ओढायला वेळ घातलेला आहे. आता मी तुम्हाला डिटेल सारणी या ठिकाणी करून दाखवतो. गृहीत पद्धतीने मध्य की आपल्याला चौथ्या प्रश्नातील दुसरा उपप्रश्न जो आहे, 30 कर्मचाऱ्यांनी एका वर्षात उपभोगलेल्या वैद्यकीय रजेची माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे आणि ह्या तक्त्यावरून कर्मचाऱ्यांनी एका वर्षात उपभोगलेल्या वैद्यकीय रजेचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढायचा आहे. आता गृहीत मध्य पद्धतीमध्ये काढत असताना आपल्याला किती कॉलम लागणार आहेत? नंबर 1 पहिल्यांदा दिलेले वर्ग, नंबर 2 त्या वर्गाचा वर्ग मध्य, नंबर 3 आपल्याला विचलन काढायचं आहे म्हणजे DI ची किंमत काढायची आहे. DI बरोबर XI वजा A आणि नंबर 4 वारंवारता आणि नंबर 5 DI गुणिले FI यांचा गुणाकार, म्हणजे 5 कॉलम लागणार आहेत. याच्यात वर्ग सलग असणे नसणे काहीही संबंध नाही. मग गृहीतचा अर्थ काय? अगोदर किती गृहीत येणार आहे अंदाजे मध्य ते काढायचं. आपण पाहूयात सारणी कशी तयार करायची. मी तुम्हाला सारणी या ठिकाणी दाखवतो. या पद्धतीने सारणी आपली असली पाहिजे. आता अंदाजे मध्य कसा शोधायचा? आधी आपण वर्ग मध्य लिहून काढूयात. 0 ते 10 या वर्गाचा वर्ग मध्य किती येणार आहे? वरची मर्यादा अधिक खालची मर्यादा, 0 अधिक 10 भागिले 2 म्हणजे 5. पहिल्या वर्गाचा वर्ग मध्य आलेला आहे 5. दुसऱ्याचा 20 आणि 10 30, 30च्या निम्म 15. आता प्रत्येक वेळेस हे भागाकार करत बसू नका. 10 आणि 5 15, 20 आणि 5 25, 30 आणि 5 35, 40 आणि 5 45. आता या 1 2 3 4 5 पैकी कोणता वर्ग मध्य घ्यायचा अंदाजे? आपण हा वर्ग मध्य अंदाजे येईल असं गृहीत धरू, त्याला म्हणायचं गृहीत मध्य. आणि म्हणून ॲझ्युम्ड मानलेला गृहीत मध्य आपण 25 वरती मांडायचा आहे. आता DI ची किंमत कशी काढायची? पहिल्या किमतीतून हा 25 वजा करायचा, म्हणजे XI ची किंमत वर्ग मध्य आहे 5 वजा A ची किंमत घेतलेली आहे आपण 25. आणि मग 5 मधून 25 गेले नाही तर 25 मधून 5 गेले तर वजा राहतील, ते राहिले वजा 20. यानंतर 15 वजा 25, 25 मधून 15 गेले वजा 10 राहिले. विद्यार्थ्याकडून इथेच चुका होतात. बघा नीट लक्ष द्या, चुका कशा होतात या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजेत. 1 सेकंद, 15 गेले तर इथं वजा 10 राहिले. विद्यार्थी काय करतो? 25 मधून 15 घालतो. नेहमी लक्षात ठेवा DI ची किंमत काढताना XI वजा A करा, A वजा XI करू नका. गृहीत मध्य हा नंतर वजा करायचा. म्हणजे आता तिसरी किंमत येणार आहे 25 वजा आपला गृहीत मध्य मानलेला आहे 25 मधून 25 गेले 0, 35 वजा 25, 25 मधून 35 गेले, 35 मधून आता 25 गेले 10 राहिले आणि 45 वजा 25 तर 20 राहिले. लक्षात घ्या, अगदी सोपं आहे. पहिल्या ज्या 2 किमती आहेत त्याच खाली आलेल्या आहेत. बघा, पहिल्या वजा नंतर अधिक आहेत. पण चुकून तुमच्याकडून काय होतं मित्रांनो, इथं पहिल्यांदा हे समजून घेत नाहीत. जो वर्ग मध्य काढलेला असतो ना त्याच्यातून तुमचा गृहीत मध्य वजा करायचा, गृहीत मध्यातून मध्य नाही वजा करायचा. लक्षात ठेवा, पहिली किंमत त्यातूनच डायरेक्ट वजा करायची. 5 वजा 25, 15 वजा 25. आता वारंवारता तर दिलेलेच आहे, त्यांचा गुणाकार FI चा 20 5 100, पण तो ऋण धनचा गुणाकार ऋण 100 आलेला आहे. 10 7 70 वजा 70, 11 0 0, 10 चौक 40 आणि 20 त्रिक 60. एकदा खात्री करून घ्या गुणाकार बरोबर केलाय का? 20 5 100, 10 7 70, 11 0 0 च्या ऐवजी गडबडीत 11 मांडले जातात. 10 चौक 40 आणि 20 त्रिक 60 बरोबर आले. ह्या दोन्ही ऋण आहेत, ऋण 100 आणि ऋण 70 किती होतील? वजा 170. मी तो वरती मांडतो, वजा 170. आणि हे 60 आणि 40 दोन्ही धन आहेत. या दोघांची बेरीज झाली धन 100. मग आता दोघांची बेरीज किती येणार आहे? वजा 170 आणि 100 ची वजा मोठी संख्या 170 आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर आपल्याला इथं खाली म्हणायचं FI
समेशन ऑफ FI/DI ची किंमत -70 आलेली आहे आणि वारंवारताची बेरीज किती येते 4 आणि 3 7 आणि 7 14 आणि 1 15 आणि 5 20 हातचे आले 2 2 आणि 1 3 बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं चूक केली आहे त्यामुळं 1 मार्क त्यांचा गेलेला आहे। इथं n ची किंमत किती यायला पाहिजेत समेशन ऑफ FI ची 30 यायला पाहिजेत। आता या सारणीला 2 मार्क आहेत। आता बघा आपल्याला सूत्र लिहायचे D बार बरोबर समेशन ऑफ FI/DI भागिले समेशन ऑफ FI। आता हा गुणाकार आलेला आहे -70 आणि वारंवारताची बेरीज आहे 30 म्हणजे शून्याला 0 गेला म्हणजेच D बारची किंमत किती आली तुमची -703। आता ही झाली D बारची किंमत। आता सूत्र काय आहे मध्याचं गृहीत मध्याचं सूत्र आहे x बार बरोबर मानलेला गृहीत मध्य म्हणजे A अधिक तुमची काढलेली D बारची किंमत। आता गृहीत मध्य किती मानलाय आपण 25 पण ही किंमत अधिक नाहीये ही किंमत कशी आली आपली वजा आली वाटलंच तर तुम्ही इथं अधिक चिन्ह करा आणि कंसात म्हणा -703। मग आता ही बेरीज होईल का मला सांगा बरं किंमत कशी आहे वजा म्हणजे वजाच असणार आहे म्हणजेच 25 - 703। आता खूप विद्यार्थी किचकट प्रकार करतात ह्या दोघांचा छेद समान करतात पुन्हा भागाकार करतात लसावी काढतात मसावी काढतात। अहो ही किंमत जर तुम्ही असा सहज लहान मुलासारखा भाग दिला 7/3 तर भागाकार करून बघा 3 दुने 6 7 मधून 6 गेला 1 राहिला वरून घेतला 0 वरती आला पॉइंट 3 त्रिक 9 परत 1 राहिला 3 त्रिक 9 किती उत्तर येते 2.33 येते पण ते ऋण असणार आहे। मग इथं 25 वजा 2.3 म्हणा किंवा 2.33 म्हणा पण ही किंमत कशी आहे वजा आहे। आता अचूक उत्तर किती येते पहा 25 मधून इथं खाली मान तुम्ही आता 25 पूर्ण आहेत 25 पूर्ण म्हणजे 25.00 त्यातून किती वजा करायचे तुम्हाला 2.33 वजा करायचे आहे। आता 10तून 3 गेले 7 राहिले 10तून 4 गेले 6 राहिले 5तून 3 गेले 2 राहिले 2 म्हणजे याचं अचूक उत्तर तुमचं येणं अपेक्षित होतं 22.67 किंवा 6 जरी मांडले तरी तुमचं उत्तर हे अचूक आलं असतं। म्हणजे याला मार्क कसे आहेत सारणी अचूक केली 2 मार्क D ची किंमत काढली 1 मार्क 2 आणि 1 3 आणि सूत्र टाकून त्या ठिकाणी ही किंमत काढली तर ह्या शेवटच्या किमतीला 1 मार्क आहे। अशा पद्धतीने हे 4 मार्काचं गणित काही विद्यार्थ्यांना 2 पडलेत काहींना 3 पडलेत पण 4 पैकी 4 एकाही विद्यार्थ्याला मिळवता आले नाही त्यांची चूक झाली ती या लसावी मसावी काढण्यात आणि काही जणांनी इथं 25 मध्ये ही किंमत बरोबर काढली पण 25 मध्ये 2 मिळवण्यात आले त्यांच्याकडून गडबडीमध्ये असं होतं। मित्रांनो लक्षात ठेवा शेवटचा 4था प्रश्न हा डोक्यामध्ये बर्फ ठेवून शांत डोक्याने थोडा डोळे काही सेकंदापुरते झाका आणि मग विचार करा की आपलं उत्तर चुकतंय का बरोबर आहे म्हणजे आपल्याला हे 4 मार्क जाणार नाही। जाऊयात पुढचं गणित काय आहे तिसरं गणित पाहूयात आपण या ठिकाणी 16 14 12 या अंकगणिती श्रेणीतील किती पदांची बेरीज 60 येईल ती पदे मिळणाऱ्या सर्व शक्यतासह लिहा। 16 14 नका घालू 14तून 12 नका घालू आपल्याला माहिती आहे D ची किंमत काढताना शेवटच्या पदातून आधीचे पद वजा करतात आधीचं पद वजा करतात म्हणजे आपल्याला T3 मधून T2 ची किंमत जर वजा केली तर T3 आहे 12 आणि T2 आहे 14 म्हणजेच या ठिकाणी साधारण फरक मित्रांनो येणार आहे तो -2। आता सूत्र वापरा आणि मिळवाना डायरेक्ट 4 ची 4 मार्क SN बरोबर N/2 चौकटी कंसामध्ये 2A
अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. टाका अचूक किमती. SN म्हणजे बेरीज तुम्हाला डायरेक्ट दिलेली आहे. डाव्या बाजूला मांडा 60. पद माहिती आहेत का? पद तर काढायचे आहेत आपल्याला, म्हणजे यांची किंमत माहित नाही. भागिले 2 गुणिले 2 ला गुणिले पहिलं पद तुम्हाला माहिती आहे 16 अधिक n माहिती नाही तसाच ठेवा. गुणिले मात्र डी हा वजा 2 व्यवस्थित मांडा. कंस सोडवा. डाव्या बाजूला 60 n/2 गुणिले 16 दुने 32. आता ह्या 2 ने व्यवस्थित गुणा. 2 हा वजा आहे. इथं जरी चिन्ह अधिक असलं तरी हा 2 ने n ला गुणल्यावर किती येणार आहे? वजा 2n येणार आहे. आता ह्या वजा 2 ने वजा 1 ला गुणलं तर ऋण ऋणचा गुणाकार धन 2 येणार आहे. संपला गुणाकार. हे 32 आणि हे 2 अधिक आहेत, हे झाले 34. म्हणजेच 60 बरोबर n/2 गुणिले 32 आणि 2 झाले 34 वजा 2n. आहे का नाही सोपं? सहज सुटण्यासारखं गणित होतं. आता मी काय करेन, हा 2 भागिले आहे कंसाला. 1 सेकंद. हा कसा आहे? भागिले आहे उजव्या बाजूला. तो कसा होईल? गुणिले. पण त्यापूर्वी काय करूयात आपण, या दोन्ही पदातून कॉमन काढूयात. बघा मी या ठिकाणी मांडतो वरती 60 बरोबर n/2 गुणिले दोन्ही पदातून 2 कॉमन काढूयात. 2 कॉमन काढले तर बे 1 बे, बे 7 14 17 वजा 2 ला 2 गेले n राहिला. लक्षात आलं? या दोन्ही पदातून काय काढला आहे? 2 कॉमन काढला. आता 2 ला 2 सहज भाग देता येतो आपल्याला. काय राहिलं सांगा बरं आता? n हा गुणिले आहे. कोणाला आहे? 17 वजा n कंसात राहिले. डाव्या बाजूला आहे 60. आता गुणाकार करून घ्या. 17 ने n ला गुणा 17n, n ने n ला गुणा वजा n चा वर्ग. डाव्या बाजूला आहे 60. आता झालं वर्ग समीकरण तयार. गणित आहे अंकगणित श्रेणीचं, गेलंय गणित वर्ग समीकरणामध्ये. आपल्याला हे समजलं पाहिजे. वर्गपद आहे, चलपद आहे, स्थिर पद आहे. आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, हे दोन्ही पद उजवीकडून डावीकडे आणायचे. 60 ला बिलकुल आणायचं नाही. 60 डावीकडे ठेवायचे. मला सांगा, हा वजा n वर्ग जर उजवीकडून डावीकडे आला तर तो अधिक होईल का नाही? मग इथं मांडूयात अधिक झाला. त्यानंतर हे 17 अधिक होते, ते जर उजवीकडून डावीकडे आले तर ते वजा 17 झाले. आणि 60 तर जागेवरच आहेत. हे 17n अधिक 60 बरोबर 0. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं सांगा बरं? n वर्ग वजा 17n अधिक 60 बरोबर 0 झालं वर्ग समीकरण. आणि काही विद्यार्थी ह्या गणिताला खूप प्रयत्न केला आणि मग त्यांची ही 60 जी आहे ना ती वजा किंमत आलेली आहे. आता लक्षात घ्या, गुणाकार वजा 17 बेरीज अधिक आली पाहिजे. 12 पंचे 60 वजा 12 आणि वजा 5 डायरेक्ट मांडू शकताय तुम्ही. आता कॉमन वगैरे काढतच बसू नका. n वजा 12 आणि दुसरी n वजा 5 ह्या 2 कंसांचा गुणाकार केला, विस्तार केला तर तो कोणाचा भरणार आहे? ह्या वर्ग समीकरणाचा असणार आहे. म्हणजे वजा 12 आणि वजा 5 वजा 17 झाले. वजा 12चा आणि वजा 5चा गुणाकार केला तर तो धन 60 येतोय. याचा अर्थ 2 किमती कोणत्या मिळाल्या? n वजा 12 बरोबर 0 किंवा n वजा 5 बरोबर 0. आता यांच्या किमती किती मिळाल्या आपल्याला? पहिली वजा 12 इकडे आले, अधिक झाले. दुसरी किंमत यांची 5 मिळाली. दोन्ही किमती आहेत. आणि गणितात काय विचारले पहा, चेक करून बघूयात आपण. आता ती पदे मिळणाऱ्या सर्व शक्यतांसह लिहा. सर्व शक्यता आपल्याला सगळ्या शक्यता पाहिजे आहेत. म्हणजे जर यांची किंमत आपण 12 घेतली, यांची किंमत जर 12 घेतली तर आपल्याला या ठिकाणी किती शक्यता आहेत त्या नाकारता येणार नाहीत. मग आता n बरोबर 12 असताना जर आपण विचार केला, पहिलं पद या ठिकाणी
बेरीज 60 आली पाहिजे. आता इथं मी वरच्या बाजूला लिहू, या ठिकाणी लिहितो. पहिलं पद आहे आपलं 16, दुसरं पद आहे 14, तिसरं आहे 12. कितीचा फरक आहे हो? 2चा फरक आहे. म्हणजे चौथं पद कोणतं येणार आहे? चौथं पद येणार आहे 10. यानंतरचं पद येणार आहे 8. यानंतरचं पद येणार आहे 6. यानंतर येणार आहे 4. 4 नंतर येणार आहे 2. 2 नंतर किती? आता सांगा किती येणार आहे? बघा 1 2 3 4 5 6 7 8. ही अंकगणिती श्रेणी जर विचार केला किती नंबर झाले? 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 1 8. आता 9वं पद काढायचंय मला. समजा या ठिकाणी चेक करूयात आपण. TN बरोबर सूत्र A अधिक N वजा 1 गुणिले D. किती पद काढायचंय? T9 बरोबर पहिलं पद आहे 16 अधिक N ची किंमत 9 वजा 1, D ची किंमत आहे वजा 2. म्हणजे हे 16, 9तून 1 गेला 8 राहिले, 9तून 1 गेला 8 आणि 8 हे वजा 2 ला गुणले आहेत. म्हणजेच गुणाकाराला आहे 16. 16तून 16 गेले 0. बघा मित्रांनो किती किंमत आली? 0 किंमत आली. पुढचं पद. आता ह्या सगळ्यांची बेरीज करून बघा बरं. 16 अधिक 14, 16 अधिक 14 ची बेरीज आली 10 10 20 10 30, 30 10 40 2 42, 42 8 50, 50 10 60. ह्या पहिल्या एवढ्या पदांची बेरीज किती येते? 60 येत आहे. म्हणजे कोणकोणती शक्यता आहे? 16, 14, 12, 10 आणि 8. 30 10 40, 42, 42 10 52, 52 8 60. म्हणजे आपल्याला उत्तर लिहावं लागेल 16, 14, 12, 10 आणि 8. 16, 14, 12, 10 आणि 8 ह्या पदांची जर आपण विचार केला N बरोबर 12 असताना तर बेरीज किती येते? 60. अजून काय शक्यता आहे? आता पाहूयात आपण आणखी काय शक्यता आहे. N बरोबर 5 असताना, हे N बरोबर 12 असताना घेतली आपण. 12 पद जर घेतली, N ची किंमत 12 आणि N ची किंमत 5. 1 2 3 4 5 ह्या 5 पदांची बेरीज N बरोबर 5. आता 12ची 12 पद घेऊन बघूयात आपण. किती पद झाले? 3 आणि 3 6, 2 8 आणि 1 9. आता 10वं आणि 11वं पद कोणते ते पाहूयात आपण. आता या ठिकाणी लक्ष द्या. आता काढूयात आपण 10वे पद. T10 बरोबर A बरोबर मला माहिती आहे 16 अधिक N ची किंमत 10 वजा 1 गुणिले वजा 2. म्हणजे 16, 10तून 1 गेला 9, 9 हे वजा 2 ला गुणले आहेत. म्हणजे वजा 18, वजा 18तून 16 गेले वजा 2 राहिले. म्हणजे 0 नंतर काय येणार आहे? वजा 2. किती पद आलं? 10वं. आता 11वं आणि 12वं काढूयात. T11 बरोबर 16 अधिक 11 वजा 1 गुणिले वजा 2. हे परीक्षेत बिलकुल लिहायची गरज नाही. तुम्हाला समजून घेण्यासाठी मी 12ची 12 पद या ठिकाणी लिहित आहे. 16, 11तून 1 गेला 10 आणि 10चा वजा 2चा गुणाकार आला वजा 20. 20 मधून 16 गेले तर वजा 4 राहिलेले आहेत. 11तून 1 गेला 10, 10 दुने 20, 20 मधून 16 गेले वजा 4 म्हणजे वजा 4. किती पद झाली आतापर्यंत आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता 12वं पद कोणतं असणार आहे? 12तून 1 गेला 11, 11 दुने 22 म्हणजे वजा 22. वजा 22 मधून 16 गेले तर किती राहिले? वजा 22 आणि 16 वजा 6 राहतील. आता बरोबर 16 17 18 19 20 21 22 हा वजा 6. आता आपल्याला 12ची 12 पद माहित झाले. बघा या ठिकाणी ह्या सगळ्या पदांची बेरीज करूयात आपण. आता किती येते?
येते का 60 येते का पाहूयात. हे -6 न -4 -10 -10 न -2 -12 -12 आणि ह्या सगळ्या पदांची बेरीज करूयात आता आपण. बघा मी या ठिकाणी आपल्याला पुढच्या पेजवर घेऊन जातो. शेवटचा या ठिकाणी पॉइंट पाहूयात आपण आता. आपली अंकगणिती श्रेणी होती अशी 16 14 12 10 8 6 4 2 0 आणि कोणकोणती पदं काढली होती परत एकदा पाहूयात आपण. 4 2 0 -2 -4 आणि -6. -2 -4 आणि -6. बघा 12 पद आहेत का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 पद आपण बरोबर घेतले आहेत का. -2 -4 आणि -6 बरोबर घेतलेले आहेत. आता त्यांची शक्यता पहिली तर पहिल्या 5 पदांची बेरीज आपल्याला किती आलेली आहे. बरोबर 60 येते. आता 12 पदांची बेरीज करूयात आपण. ह्या दोघांची इथपर्यंत तर बेरीज आपण केलीच होती. 14 16 30 30 40 42 52 8 60 60 70 70 2 72 हे 72. आता ह्या पुढच्या ह्यांची बेरीज करूयात. -4 -6 -10 -12. आता सांगा 72 मधून 12 गेले तर किती राहिले. 60 राहिले. म्हणजे पहिल्या 5 पदांची जरी बेरीज घेतली तरी किती भरते. 60च भरते. आणि 12 पदांची बेरीज घेतली तरी सुद्धा किती भरते. 60च भरते. अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही शक्यता त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं होतं. तेव्हा अशा पद्धतीने हा हॉट आणि सोपा प्रश्न होता. प्रश्न 4था. आपण सगळे गणित पाहिले आहेत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. शेवटचा षटकार आपल्याला मारायचा आहे आणि तो ही 3 गुणांनी मारायचा आहे. म्हणजे तुम्हाला निम्म्याच धावा काढायचे आहेत आणि त्या निम्म्या धावा काढल्या की तुमचं टार्गेट पूर्ण होणार आहे. 40 पैकी 40 गुण. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 5. भेटूयात पुढील व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.